कांद्याचे बाजारभाव जवळपास 55% घसरलेत आणि त्यामुळे गेल्या 7 दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 500 कोटींचे नुकसान झालंय। गेल्या 7 दिवसात राज्यातील विविध बाजारांमध्ये जवळपास 2.5 लाख टन कांदा विक्रीसाठी आला होता। राज्यात सध्या कांदा 1700 रुपये ते 2200 रुपये प्रति टन विकला जात असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे। वाशीतील घाऊक बाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून 8 रुपये ते 35 रुपये दर आहेत, तर किरकोळ बाजारात 12 ते 50 रुपये दर आहेत। येत्या काळात अजून दर घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। वाशीच्या घाऊक मार्केटमध्ये आपण आहोत। नेमके काय दर आहेत, ग्राहकांचे काय म्हणणे आहे जाणून घेऊया। तर काय म्हणाल, काय कांद्याचे भाव काय आहेत, काय तसं पाहिलं तर कांद्याचे भाव भरपूर प्रमाणात घसरले। शेतकऱ्यांचा खर्च पाहता हे सर्व पाहता तसे परवडत नाही। ग्राहक म्हणून तुम्हाला काय भाव आहे? ग्राहक म्हणून ठीक आहे, हा रेट जर इथं मुंबई शहरामध्ये पाहायचा असेल तर हा रेट योग्य आहे। तसं 25-30 रुपये ठीक आहे खरेदीला, शहरात राहतो म्हणून। पण गावच्या ठिकाणी शेतकऱ्यांना तेवढ्या रेटमध्ये परवडत नाही, कारण उत्पन्नाचा खर्च वगैरे पाहता एवढे काही म्हणजे शेतकऱ्यांना परवडत नाही। तसं पाहिलं तर खताचे, औषधाचे त्याचे भाव भरपूर प्रमाणात वाढले, त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही। आजचे भाव मार्केटमध्ये होलसेल चांगली क्वालिटी 25 ते 35 पर्यंत आहे। एकदम गोळा टाईप, ते क्वालिटी डिपेंड राहतो। बाकी कच्चे कांदे 20, 22, 25 असेच कांदे याच्यावरती चालत नाही। कांदे 15 ग्राहकांना परवडते, पण जेवढं इथं मार्केटमध्ये जेवढा माल कमी विकेल ना, त्या व्यक्ती कमी मागते, म्हणजे जास्त भावामध्ये घेत नाही। आम्ही तर 40 सांगतो, 50 सांगतो, पण गिऱ्हाईक 20-25 वर कांदे मागतच नाही। शेतमालाला बाजार भाव नाहीये, घेणाऱ्यांना बाजार वरचढ झाली तर घेणाऱ्यांच्या खिशाला चिमटे बसतात। ठीक आहे, आपण जर एखादी वस्तू घ्यायला गेलो तर ती तिच्याकडं वस्तूची किंमत बघत नाही। मग शेतकऱ्याच्याच वस्तूला मग लोकांनी मग का असं विचारलं गेले पाहिजे, कांद्याचे दर वाढले गेले पाहिजे? जगू द्या ना शेतकऱ्याला। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। अमरावतीमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेत। भाजीपाल्यांची आवक वाढल्यानं हे दर कोसळलेले आहेत। भाजीपाल्याचे दर हे 50% घसरल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। 6 रुपये किलो गोबी खपून राहिली, 10-15 रुपये किलो वांगे खपून राहिले। मेथीला भाव नाही आहे, कोणाला माहीत भाव नाही आहे मालाला। काय कारण आहे बाजारभाव कमी झालेले? कारण काय आहे की हे थंडी पडून राहिली और माल लय येऊन राहिला माल, और आवक इतकी वाढली की कोणी घेणारच नाही आहे। हो, म्हणूनच भाव आता डाऊन झाले।